उद्धव ठाकरे यांच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र पाठवलं गेलंय। शिंदेंच्या पक्षात विलीन झाल्याचं माध्यमातून समजल्याचा या पत्रात मुद्दा आहे। शिंदेंच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात असल्याचाही मुद्दा मांडला गेलाय। घटनेच्या कलम 10 अंतर्गत कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नसल्याचा या पत्रात मुद्दा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने मूळ पक्ष म्हणून विलीनीकरणाला मान्यता दिली नसल्याचाही या पत्रामध्ये मुद्दा आहे। तर शिवसेनेतील कायदेशीर लढाईच्या अनुषंगानं या पत्राला आता महत्त्व प्राप्त झालंय। आपण याच पत्रासंदर्भातले अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, किती महत्त्व आहे या पत्राला? अगदीच अत्यंत महत्त्वाचं हे पत्र आहे आणि कायदेशीर लढाईला आता या निमित्ताने सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रामध्ये ज्या कलमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते कलम अत्यंत महत्त्वाचं। त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की मूळ पक्ष जोपर्यंत स्वतःहून मान्यता देत नाही एखाद्या खासदारांना किंवा खासदारांच्या गटाला, तोपर्यंत तो पक्षातील खासदारांना फुटून जाण्याचा अधिकार नाही, असं या पत्राचा आशय आहे। हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे अरविंद सावंत यांच्या वतीनं, कारण अरविंद सावंत हे पक्षाचे गटनेते आहेत आणि लोकसभेमध्ये गटनेते असल्यानं त्याने 13 जुलैला हे पत्र जे आहे पक्षाच्या खासदारांना संबोधित करत हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे। आणि या पत्रामध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की मूळ पक्ष आणि उमेदवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या तिकिटावर चिन्हावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे निवडून आले आहे। ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवाराविरोधात लढली गेली होती। त्यामुळं या खासदारांना अशा पद्धतीने दुसऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पक्षामध्ये विलीनीकरण करण्यास संमती दिलेली नाहीये। विशेष म्हणजे अशा पद्धतीने आमचा कुठलाही विचार नाहीये, कारण मूळ पक्षाच्या कायदेशीर तरतुदीचा या ठिकाणी दाखला देण्यात आलेला आहे। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मूळ पक्षाचे विलीनीकरण झाल्याशिवाय संसदेच्या पक्षाच्या विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही। भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीमधील परिच्छेद 4 नुसार लोकप्रतिनिधींना केवळ मूळ पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे। स्वतःहून विलीनीकरण घडून आणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार त्यांना नाही। यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना त्यांनी जी सुनावणीची मागणी केली त्याचाही या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या कोणत्याही खासदाराने विलीनीकरण किंवा स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी केलेल्या कोणत्याही दाव्याची दखल घेतली जाऊ नये, या संदर्भात पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला बाजू मांडण्याची संधी मिळाली असून अद्याप लोकसभा अध्यक्षांनी अशा कोणत्याही विलीनीकरणाला मान्यता देणारा आदेश जारी केलेला नाही, हे या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळं साधारणपणे माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने बातमी आलेल्या आहेत की हे खासदार तिकडे विलीन झालेले आहेत किंवा त्यांच्या पक्षाच्या सोबत गेले आहेत, मात्र कायदेशीर दृष्ट्या अजूनही हे खासदार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये असल्याचं एक प्रकारे या पत्रामधून उल्लेखित करण्यात आलेलं आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे याला अधिकृत मान्यता जोपर्यंत लोकसभा अध्यक्ष देत नाही, संसदीय पक्षाच्या वतीनं या सगळ्या संदर्भामध्ये आता आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि या खासदारांना देखील हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। आता या सगळ्या खासदारांचं या संदर्भात काय म्हणणं येत आहे? दुसरं म्हणजे या सगळ्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे लोकसभा अध्यक्ष जोपर्यंत या खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीनीकरणाचा हिरवा झेंडा दाखवत नाही, तोपर्यंत हे खासदार टेक्निकली एकनाथ शिंदे यांच्या पक्षात नसतील, हे यावरून दिसतंय। आणि हा सगळा डिस्प्यूट जो आहे त्यामुळे पक्ष फुटलेला आहे, 6 खासदार गेलेले आहेत, पक्षप्रवेश दुसरीकडे झालाय, पण आता सगळ्या टेक्निकॅलिटीज काढल्या जात आहेत आणि त्यामुळे हे जे पत्र आहे त्या पत्राला किती महत्त्व प्राप्त होतं, लोकसभा अध्यक्ष काय निर्णय देतात आणि हे सगळे खासदार कायद्याच्या कचाट्यात सापडतात का, हे पाहावं लागेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।